आगामी मतदानाआधी महिलांच्या खात्यात थेट 3,000 रुपये जमा होणार आहेत अशी माहिती आहे। मकर संक्रांतीपूर्वी या योजनेचे 2 हप्ते एकत्रितपणे वितरित केले जातील। त्यावेळी लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळेल। दरम्यान या योजनेसाठी आवश्यक असलेल्या ई-केवायसी प्रक्रियेची अंतिम मुदत 31 डिसेंबरला संपली। पात्र लाभार्थींना लवकरच रकमेचा लाभ मिळणार असल्यानं महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। तो सन्मान निधी त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे। माझे आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचंय की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे। अर्थ विभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधीही आक्षेप घेतलेला नाही। पहिल्या टप्प्यामध्ये लागणारा जो निधी आहे साधारणपणे या वर्षाला लागणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थ विभागाने निश्चितपणाने केलेली आहे। त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी। या योजनेमुळे इतर सगळ्या योजना बंद पडतील, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची ती पण केवळ या योजनेच्या प्रसिद्धीमुळे किंवा या योजनेसाठी सरकार इतर योजनांकडे डोळे झाकतं। जर खऱ्या अर्थानं विरोधकांना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची इच्छा असती तर ती त्यांनी त्यांच्या पदाच्या कार्यकाळामध्ये पण दिली असती। आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल, युवा प्रशिक्षण योजना असेल किंवा आज शेतकऱ्यांना जी वीज सवलत मिळणार आहे किंवा त्यांना ज्या इतर पीक विमा योजना आहे 1 रुपयामध्ये पीक विमा याला सुद्धा उदंड असा प्रतिसाद मिळत आहे। त्याच्यामुळे आतापर्यंत कुणीही आपण सांगावं की या योजनेमुळे आधीच्या कुठल्या योजना बंद करण्यात आलेल्या आहे असं एकही उदाहरण विरोधकांना देता येणार नाही। संजय गांधी निराधार योजना असेल, तुमची वयोश्री योजना असेल, या सगळ्या आधीसारख्या कार्यरत आहेत। त्याच्यामुळे कुठलीही प्रचलित योजना किंवा चालू असणारी योजना बंद करून ही योजना राबवण्यात आलेली नाहीये। हे नवीन वर्षात लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट भेटणार। मकर संक्रांतीला खात्यामध्ये 3,000 रुपये येणार आहेत। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आलेली आहे। तुमचा 17वा हप्ता म्हणजेच नोव्हेंबरचा हप्ता जमा झालाय की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही आता 18व्या प्लस 19व्या हप्त्याबद्दल म्हणजे डिसेंबर आणि जानेवारीच्या हप्त्याबद्दल वाट पाहत असाल, कारण की बघा तुमचा डिसेंबर महिन्याचा हप्ता प्रलंबित राहिलेला आहे, जो की 18वा हप्ता तुम्हाला जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबत एकत्रित दिले जाण्याची चर्चा सुरू झालेली आहे। त्याच्याबद्दलचीच माहिती आलेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचे जानेवारीचे 3,000 रुपये या ठिकाणी कुठल्या तारखेला येतील त्याची देखील माहिती आलेली आहे। संपूर्ण माहिती आपण बघूयात, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा। बघा, लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर जानेवारीचा हप्ता एकत्रित दिला जाणार आहे। महिलांच्या खात्यात 14 जानेवारी पूर्वी 3,000 रुपये दिले जातील। बघू शकता या ठिकाणी 14 जानेवारी पूर्वी तुम्हाला हा डबल हप्ता येण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा आणि जानेवारीचा हप्ता एकत्रित येणार। मकर संक्रांतीपूर्वी महिलांना 3,000 रुपये भेटू शकतात। महापालिका निवडणुकीपूर्वी महिलांना खुशखबर भेटण्याची शक्यता आहे। डिसेंबर महिना उलटून गेला आहे आता, तरी देखील जानेवारीचा पहिला आठवडा संपत आला तरी देखील तुमचा डिसेंबरचा हप्ता जमा झालेला नाही। त्याच्यामुळे तुम्हाला 2 हप्ते एकत्रित येऊ शकतात। तुम्हालाही वाटतं का सरकारने 2 हप्ते एकत्रित द्यावे जेणेकरून तुम्हाला मोठा दिलासा भेटू शकतो? कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल। कारण की बघा, नोव्हेंबरचा 17वा हप्ताच तुम्हाला जवळपास 2 महिन्यानंतर भेटला। तुम्ही नोव्हेंबरची पूर्ण महिनाभर वाट पाहिली आणि डिसेंबरच्या शेवटच्या तारखेला या ठिकाणी हे पैसे जमा झाले। जवळपास 2 महिने वाट पाहिल्यानंतर हे पैसे जमा झाले। त्याच्यामुळे सरकार या ठिकाणी प्रत्येक महिन्याचा लाभ जो आहे लेट होताना दिसत आहे, वेळेवरती हे पैसे जमा होताना दिसत नाहीत। त्याच्यामुळे कुठेतरी 1 तारीख फिक्स केल्यास तुम्हाला याचा फायदा देखील होऊ शकतो। तुम्हालाही वाटतं का सरकारने 1 तारीख प्रत्येक महिन्याच्या इन्स्टॉलमेंटची फिक्स करावी? कमेंट बॉक्समध्ये यस म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत माहिती पोहोचेल। तर बघा, आता तुम्हाला डिसेंबर महिना संपलेला आहे, जानेवारीचा देखील पहिला आठवडा संपलेला आहे। दरम्यान अजूनही महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा लाभ जो आहे तो जमा झालेला नाही। 17वा हप्ता तुम्हाला भेटला, त्याच्यानंतर डिसेंबर महिना संपल्यानंतर लगेचच या ठिकाणी पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे ह्या जानेवारी महिन्यामध्ये त्याचा GR येणं गरजेचं होतं, मात्र अजून देखील GR प्रसिद्ध झालेलं नाही। त्याच्यामुळं महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा लाभ कधी येणार ह्याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मागच्या आठवड्यातच तुम्हाला नोव्हेंबरचे पैसे जमा केले गेलेले आहेत, त्यानंतर आता डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत। यासोबत दोन्ही हप्ते एकत्रित येणार असल्याची माहिती मात्र आता सध्या समोर आलेली आहे। मकर संक्रांतीपूर्वी लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला या ठिकाणी डिसेंबरचा आणि जानेवारीचा मिळून 3,000 रुपये भेटण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेत डिसेंबर आणि जानेवारीचे 3,000 रुपये महिलांना एकत्रित मिळणार आहेत। 14 जानेवारी पूर्वी हे पैसे जमा केले जातील असं बोललं जात आहे। तर 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे, तर 15 जानेवारीला महापालिका
महानगरपालिकेची निवडणूक देखील आहे, त्यापूर्वी महिलांना 2 हप्ते दिले जातील असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे. तर बघा, म्हणजे निवडणुकापूर्वी आणि मकर संक्रांतीच्या अगोदर तुम्हाला हे 2 हप्ते एकत्रित दिले जाऊ शकतात. बघा, 2 हप्ते एकत्रित दिले गेले नाहीत तर तुम्हाला कमीत कमी डिसेंबर महिन्याचा तरी एक हप्ता तरी या ठिकाणी मकर संक्रांतीच्या अगोदर भेटणं गरजेचं आहे. कारण की लाडक्या बहिणींचा मोठा सण या ठिकाणी आहे. कारण की याच्या अगोदर देखील सरकारने प्रत्येक वेळेस सणाचं निमित्त साधून या ठिकाणी पैसे जे आहेत लाडक्या बहिणींना दिले गेलेले आहेत, जसं की दिवाळीच्या निमित्ताने असेल, भाऊबीजेची ओवाळणी असेल, अशा पद्धतीने. तर यावेळेस देखील मकर संक्रांतीच्या निमित्तानं लाडक्या बहिणींना हा लाभ वितरित केला जाऊ शकतो. मग एक तर या ठिकाणी फक्त डिसेंबरचा लाभ दिला जाऊ शकतो मकर संक्रांतीच्या अगोदर, किंवा या ठिकाणी दोन्ही हप्ते एकत्रित देखील देण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. कारण की या ठिकाणी मोठा सण असल्यामुळे 3,000 रुपये लाडक्या बहिणींना एकदाच भेटल्यास मोठा दिलासा या ठिकाणी भेटू शकतो. तर त्यापूर्वी महिलांना या ठिकाणी म्हणजेच निवडणुकीपूर्वी आणि मकर संक्रांतीच्या अगोदर 2 हप्ते दिले जातील अशी माहिती मात्र या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 1.25 कोटी लाडक्या बहिणींना हप्ता मिळत आहे. या योजनेअंतर्गत 10 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मिळतील असं शासन निर्णयात म्हटलेलं होतं, म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये. त्यामुळे या महिलांना यावेळेस वेळेवरती पैसे जे आहेत ते भेटू शकतात. बघा, प्रत्येक महिन्यामध्ये या ठिकाणी पैसे सध्या येत नाहीत, मात्र पुढच्या महिन्याच्या 10 तारखेपर्यंत हे पैसे 5 ते 6 इन्स्टॉलमेंट जे आहेत अशा पद्धतीने भेटत होते. त्यामुळे या ठिकाणी यावेळीचे देखील पैसे तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये 14 तारखेपर्यंत या ठिकाणी मिळू शकतात. मात्र त्याचा GR अगोदर येणं खूप गरजेचं आहे. GR मध्ये मात्र या ठिकाणी 2 हप्त्याचं वितरणाचा निधी मंजूर होणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला 2 हप्ते एकत्रित दिले जाऊ शकतात. मात्र फक्त एकाच महिन्याचा म्हणजे डिसेंबरचा जर GR आला तर तुम्हाला एकच लाभ जो आहे या जानेवारी महिन्यामध्ये भेटू शकतो. मग जानेवारीचे पैसे पुढे तुम्हाला फेब्रुवारीमध्ये देखील दिले जाऊ शकतात. मात्र या ठिकाणी आशा आहे की सरकार असाच निर्णय घेऊ शकेल की 2 हप्ते म्हणजे 3,000 रुपये एकत्रित लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या निमित्तानं वाटप करण्यासाठीचा. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता नुकताच या ठिकाणी तुम्हाला दिला गेलेला आहे. काही लाडक्या बहिणींना तो हप्ता अजून देखील वाटप होतोय. काही लाडक्या बहिणींचे पैसे अजूनही जमा होणं बाकी आहे, परंतु बऱ्याच लाडक्या बहिणींचे पैसे सध्या जमा झालेले आहेत. आता मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकदाच या ठिकाणी मिळेल. 10 ते 14 जानेवारीपर्यंत हे पैसे दिले जातील असं या ठिकाणी महिला आणि बालविकास अधिकाऱ्यांनी माहिती त्याबद्दलची दिलेली आहे. तर लाडकी बहीण योजनेत डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकाच वेळेस दिला गेल्यास लाडक्या बहिणींना मोठा या ठिकाणी दिलासा भेटू शकतो. त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे महिला व बालविकास विभागाने वित्त मंत्रालयाकडे निधी देखील मागितल्याची सूत्रांनी माहिती सांगितलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना पुढच्या आठवड्यात या ठिकाणी ह्या जानेवारी महिन्यामध्ये मात्र या ठिकाणी पैसे भेटायला सुरुवात होऊ शकते. बघा, निधीची देखील मागणी केलेली आहे, त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा या ठिकाणी दिलासा भेटणार आहे. लवकरच आता त्याबद्दलची अधिकृत माहिती देखील समोर येऊ शकते. त्याचसोबत बघा, आता काही लाडक्या बहिणींचा लाभ देखील बंद होऊ शकतो. कारण की बघा, लाडकी बहीण योजनेतून काही महिलांचा लाभ बंद होणार आहे. ज्या महिलांनी KYC केली नाही त्यांना योजनेचा लाभ भेटणार नाही. त्यासोबत बघा, ज्यांची KYC पूर्ण झालेली आहे त्यांना वेळेवरती पैसे भेटण्यास आता मदत होणार आहे. मात्र KYC ज्यांची अपूर्ण राहिलेली आहे अशा लाडक्या बहिणींचा लाभ जो आहे तो वेळेवरती भेटेल की नाही त्याच्याबद्दल या ठिकाणी मात्र माहिती त्यांनी दिलेली आहे की लाडकी बहीण योजनेची KYC जी आहे ती अनिवार्य करण्यात आलेली होती. त्याच्यामुळे लाभ भेटण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. मात्र त्यामध्येही भरपूर साऱ्या अशा पात्र लाडक्या बहिणी होत्या ज्यांची काही टेक्निकल एररमुळे KYC झालेली नाही. जसं की हा आधार क्रमांक पात्र यादीमध्ये नाही, हा एरर सुरुवातीलाच लाडक्या बहिणींना येत होता आणि त्यांना वेळेवरती सर्व मागचे हप्ते देखील भेटत होते. मात्र त्या खरोखर लाडक्या बहिणी पात्र असतील तर त्यांनी महिला आणि बालविकास विभागाशी नक्की संपर्क साधायचा आहे, जेणेकरून तुम्ही या ठिकाणी तुमचे पुढचे लाभ भेटण्यास मदत होऊ शकते. तर अजूनही या ठिकाणी लाखो लाडक्या बहिणींची KYC न केल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे महिलांना प्रत्येक महिन्याचा लाभ भेटण्यास अडचणी मात्र निर्माण होऊ शकतात ज्यांची KYC पूर्ण झालेली नाही अशा लाडक्या बहिणींना. परंतु याच्याबद्दलची अजून जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत वेळोवेळी शेअर केली जाईल. सध्या या ठिकाणी डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या लाभाबद्दलची माहिती आपण बघितलेली आहे. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. पुढील सर्व अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.